शेतकरी बंधूंनो नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, डाळिंबामध्ये जर आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन घ्यायचं असेल तर डाळिंबाला डोस सुद्धा तेवढा ताकदीचा परिपूर्ण देणं महत्वाचं असतंय. तर आज आपण डाळिंब तज्ञ सन्माननीय रखमाशेठ पाडेकर, केळवाडी तालुका संगमनेर यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे. आणि त्यांनी गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी त्या भगवा सुपर भगवा व्हरायटी आहे आणि गेल्याच वर्षी त्यांनी पहिल्याच वर्षी 1.5 एकर मध्ये 12.5 लाखाचं उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. तर आज आपण रखमाशेठ पाडेकर यांच्याकडून त्यांनी त्यांच्या बागेला काय डोस दिलाय ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार रखमाशेठ. नमस्कार. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा खताचा डोस काय दिला हे माहिती सांगावं. मी ते कृषी ते कंपनीचं साधारण एकरी 20 बॅग दिल्या साहेब संवर्धन आणि 2 बॅग एकरी पोटॅश दिलं. बरं पोटॅश कोणतं दाणेदार का पावडर? पावडर फार्मर दिलं आणि दुसरं 12-32-16 दिलं. किती दिले? 12-32 साधारण 100 किलो दिलं ते एकरी. आणि दुसरं बेन्सल दिले मी 25 किलो एकरी. मायक्रोरायझा दिले एकरी साधारण 20 किलो मायक्रोरायझा दिले. असा डोस तुम्ही पानगळीच्या अगोदर दिला. असं कुली मारून जास्त कुली नाही मारली, परंतु ते वरून टाकून आणि त्याच्यावर हे मल्चिंग तुम्हाला दिसते ना, ते मल्चिंग करून थोडस गाडून जास्त काही नाही केलं. आणि पहिलं पाणी देताना मी व्हॅल्यूम प्राईम सोडले. पहिल्या पाण्याबरोबर दिले. तर शेतकरी बंधूंनो, सन्माननीय रखमाशेठ पाडेकर यांनी डाळिंबाला संवर्धन एकरी 20 बॅग, 12-32-16 सल्फर, मायक्रोरायझा, 9-24-24 हे खत अतिशय चांगला डोस दिलेला आहे. त्यासोबत मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही झाडाचं पानाची कॅनोपी वगैरे बघू शकताय. आता पानगळ केलेले साधारण आज 7वा-8वा दिवस आहे. बाग अतिशय चांगल्या प्रकारे फुटायला लागलेली आहे आणि त्यांनी पहिलं पाणी दिलेलं आहे. आणि पहिल्या पाण्यासोबत साधारण शेतकरी बंधूंना आपल्याला केसोनाईट एकरी 2 किलो आणि त्यासोबत आपल्याला क्लोरोमॅक्वाइड क्लोराइड जे मॅक्वेरा नावानं उपलब्ध आहे ते 250 ते 500 मिली द्यायचं आहे. जेणेकरून झाडाचा नायट्रोजनला जे जिब्रेलिनचे लेवल वाढते ते जिब्रेलिनच्या लेवलला दाबायचं काम हे करणार आहे आणि त्या ठिकाणी सायटोकायनिन वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला वॉटरशूट निघणार नाहीत. वॉटरशूटच्या ऐवजी चौकीतून सगळीकडे तुम्हाला मादी कळीचं प्रमाण जास्तीत जास्त दिसणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपला हा शेड्यूल फॉलो करायचा आहे. आणि डाळिंबाबत आपल्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला खाली सन्माननीय रखमाशेठ पाडेकर यांचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर कधी तुम्ही संपर्क करू शकता. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.